नमस्कार आणि सुप्रभात. मी रिद्धी म्हात्रे. आपण पाहताय झी24 तास आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज विशेष काय हा प्रश्न विचारायची गरजच नाहीये, कारण आज गुढीपाडवा असल्यामुळे सगळ्याच घरांमध्ये तितकाच उत्साह आहे. झी24 तासच्या संपूर्ण परिवाराकडून सगळ्या प्रेक्षकांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. संपूर्ण राज्यामध्ये गुढीपाडव्याचा उत्साह बघायला मिळतोय. 2 वर्षांनंतर गुढीपाडवा निर्बंध मुक्त साजरा होतोय आणि त्यामुळे जल्लोष वेगळा आहे. त्यामुळे नागरिकांचा उत्साह देखील वेगळा पाहायला मिळतोय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रांचं आयोजन केलं गेलंय. रस्त्यांवर रांगोळ्या काढल्या गेल्यात. गुढी उभारून गिरगावमध्ये नववर्षाचं अगदी जल्लोषात स्वागत झालं. पुण्यामध्ये शोभायात्रेदरम्यान महिलांनी साहसी खेळांची प्रात्यक्षिकं सादर केलेली आहेत. तर नागपूरमध्ये सुद्धा शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सध्या ही मुंबई, पुणे आणि नागपूरमधली दृश्य बघतोय. 2 वर्षांनंतर निर्बंधमुक्त गुढीपाडवा साजरा होतोय आणि त्यामुळे या शोभायात्रांमध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळतो. तर गिरगावमध्ये सुद्धा गुढीपाडव्याचा वेगळा उत्साह दिसून येतोय आणि सध्या नेमकं तिथलं वातावरण कसं आहे हे जाणून घेऊयात. आपल्या प्रतिनिधी रुचा वजे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. रुचा, सध्या गिरगावमध्ये तुम्ही आहात आणि गुढीपाडव्याचा निश्चित वेगळा उत्साह त्या ठिकाणी दिसत असणार आहे. काय नेमकं सध्याचं वातावरण आहे? अगदीच गुढीपाडव्याचा माहोल आपल्याला 2 वर्षानंतर पुन्हा एकदा अनुभवता येतोय आणि मी गिरगावमध्ये आहे. गुढीपाडवा आणि गिरगाव हे एक समीकरण आहे आणि गिरगावचा गुढीपाडवा अनुभवला नाही तर काय अनुभवलं. आणि हे आत्ता आपण बघतोय दृश्य, ही बोलकी दृश्य आहेत. बुलेट राण्या आहेत, यांची रॅलीच आता या ठिकाणून निघणार आहे आणि या सर्व बुलेट राण्या अतिशय सुंदर दिसत आहेत, नटून थटून आलेल्या आहेत. भगवे फेटे, इतर रंगाचे फेटे बांधून आले आहेत आणि नऊवारी नेसून बुलेटवर चढून आता या शोभायात्रेत सामील झालेले आहेत आणि काही वेळात ही शोभायात्रा निघणार आहे. अतिशय बोलकी दृश्य आपल्याला या गिरगावमधली दिसत आहेत. 2 वर्षानंतर आपल्याला ही दृश्य अशी दिसत आहेत आणि बुलेटसुद्धा छान पद्धतीने सजवण्यात आलेले आहेत. गुढी बांधलेली आहे, बुलेटच्या मागे सुद्धा फेटे बांधलेले आहेत आणि ही बोलकी दृश्य आपण आता या झी24 तासच्या प्रेक्षकांना दाखवतो आहे. आपण या बुलेट राण्यांशी सुद्धा संवाद साधणार आहोत. दरवर्षी तुम्ही सहभागी होता, यावर्षी 2 वर्षानंतर खरं तर छान उत्साहात सहभागी होता आलाय, कसं वाटतं? खूप छान वाटतंय. 2 वर्षानंतर हा उत्सुकता म्हणजे जी आदल्या वर्षी होती 2019मध्ये ती आत्ताही तशीच आहे आणि अशीच कायम राहू दे हीच अपेक्षा आहे. आणि आय एम व्हेरी ब्लेस्ड टू बी अन महाराष्ट्रीयन आणि खूप मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय, खूप छान एक्सपिरियन्स आहे हा. कुठून आला आहात तुम्ही आणि अशा प्रकारे बुलेटवर स्वार होऊन तुम्ही आता निघणार आहात, हे दरवर्षी तुम्ही या सहभागी होत असता यामध्ये? येस, दरवर्षी सहभागी होत असतो बिकॉज इट्स अ ब्लेसिंग की आपण गिरगावात ह्या ठिकाणी राहतो आणि महाराष्ट्रीयन आहोत, त्याचा खूप जास्ती मोठा गर्व आहे. आणि हे सगळं गुढीपाडव्याची रॅली वगैरे जे होते त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं खूप जास्ती हे आहे. सो या आपण बघतोय या बुलेटच्या मागे छोटी गुढीसुद्धा उभारलेली आहे. गुढीपाडव्यानिमित्त ही सुंदर दृश्य गिरगावातून आपल्याला दिसत आहेत आणि 101 बुलेट राण्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि ही शोभायात्रा आता काही वेळात निघणार आहे. तुम्ही काय सांगाल? दरवर्षी सहभागी होता, खूप छान दिसत आहे. आज दरवर्षी सहभागी होती, येस फॉर शुअर, बट ह्यावर्षी फर्स्ट टाइम बाईक घेऊन, सो आय एम सो एक्सायटेड, सो हॅपी. सो दिस फर्स्ट एक्सपिरियन्स, सो खूप छान वाटतं आणि कधी सुरू होतं याची वाट बघते. तर इथे बघतोय आपण अजून काही बुलेट राण्या इथे सहभागी झालेल्या आहेत. तुम्ही काय सांगाल, कसं वाटतंय? निर्बंधमुक्त गुढीपाडवा आहे. हो, निर्बंधमुक्त गुढीपाडवा, त्यामुळे सर्वच गिरगावातले लोक आनंदी आहेत आणि ज्या 2 वर्षानंतरचा गुढीपाडवा जो उत्साहाने साजरा आपण बघतोय वेगळा उत्साह बघायला मिळतोय आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं हा गुढीपाडवा साजरा होतोय. शोभायात्रा खरं तर 2 वर्षांनंतर निघतात, त्यामुळे या तरुणाईचा उत्साह निश्चित हा या दृश्यांमधून आपण पाहू शकतो. तर आता जाऊया डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीमध्ये सुद्धा 2 वर्षांनंतर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण शोभायात्रांचं बघायला मिळत आहे. कोरोनानंतर आता पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींना सण साजरे करायला जोश आलेला आहे आणि गुढीपाडव्यासारखा सण हा डोंबिवलीमध्ये निघणारी पालखी, निघणारी शोभायात्रा ही निश्चित एक वेगळं आकर्षण आहे आणि तोच उत्साह तिथे सुद्धा पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने आपण सगळेजण भारतीय आहोत, आपण सगळेजण होत आहोत.
बघतोय पारंपरिक पद्धतीने पोशाख करून या ठिकाणी पारंपरिक खेळ सुद्धा खेळले जातात. लेझेंड सारखे खेळ आहेत. डोंबिवलीच्या रस्त्यांवरती पुन्हा एकदा सळसळत्या तरुणाईचा उत्साह पाहायला मिळतोय आणि नववर्ष स्वागत यात्रा म्हटलं की ढोलताशे हे आलेच. सध्या डोंबिवलीमध्ये विविध ढोलताशा पथकं तयार झालेली आहेत आणि त्यांचं जल्लोषात स्वागत देखील नववर्षाचं त्यांच्याकडनं केलं जातं. ढोल ताशांचा गजर केला जातो आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी सामर्थ्य ढोल पथकाचे पदाधिकारी आत्ता सध्या आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात कशी तयारी केली ते नववर्ष स्वागत यात्रा सुरू झालेली आहे, कशी तयारी केली. सर्वप्रथम सगळ्यांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. 2 वर्ष जी आपण सगळ्यांनी काढलेली आहेत लॉकडाऊनमध्ये, सगळं मंदी आली, सगळं आलं. याच्यानंतर मुलांचा उत्साह तर कायम 2 वर्ष होताच की यावर्षी लॉकडाऊन उठेल, नंतर लॉकडाऊन उठेल, पण ते काही झालं नाही आणि अचानक शॉर्ट नोटीसवरती पोरं तर तयारच असतात. आजच्या दिवसासाठी सगळ्यांनी भले 10 दिवस असो, 2 दिवस असो, 3 दिवस असो, सगळ्यांनी उत्तम तयारी केलेली आहे. जशी तुटक फुटक कसंही पण सगळ्यांची तयारी एकदम मस्त आहे. कॅमेरामॅन आदित्य सावंतसह मी तन्मय टिल्लू, झी24 तास डोंबिवली. पण सध्या स्क्रीनवर ठाणे, पुणे आणि नाशिक शहरातली ही दृश्य बघतोय. यंदा निर्बंधमुक्त गुढीपाडवा साजरा होतोय आणि त्याचा हा वेगळा उत्साह आहे. प्रत्येक जण काही ना काहीतरी वेगळं करून हा गुढीपाडवा साजरा करायचा प्रयत्न करतोय. साहसी खेळ आहेत, सुंदर आरास करण्यात आलेली आहे, रांगोळ्या शहरभर काढल्या गेलेल्या आहेत आणि नागरिकांचा उत्साह यावर्षी नक्कीच वेगळं काहीतरी सांगून जातो. सगळ्यांना सुरळ पाडणारा हा गुढीपाडव्याचा उत्साह आहे. आधीपासूनच शोभायात्रांची सुरुवात झाली आणि संपूर्ण शहरात या शोभायात्रांमुळे आता एक वेगळी मजा सगळ्यांना येताना दिसते. या नवीन वर्षाची सुरुवात इतक्या उत्साहपूर्ण पद्धतीने केली गेली आहे तेव्हा निश्चित पुढचं वर्ष सुद्धा तितकंच आनंदी जाईल याची खात्री आहे. सध्या आपण ठाणे, पुणे आणि नाशिक शहरातली दृश्य बघतोय. सध्या आपण ठाण्यातली ही दृश्य बघतोय. कशा पद्धतीनं शारीरिक कसरती करून या मुलांनी शोभायात्रेची शोभा वाढवली असं आपण म्हणूया. मराठी नववर्षाचं इतकं उत्तम स्वागत ठाण्यामध्ये केलं गेलं आहे. दरवर्षी खरं तर तरुणाई ठाण्यामध्ये सुद्धा जात असते. या शोभायात्रांचं वेगळं आकर्षण तरुणाईला आहे आणि केवळ पारंपरिक पोशाख करूनच या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं असं नाही, तर अशा पद्धतीनं वेगळे साहसी खेळ करून सुद्धा हा उत्साह साजरा करताना आणि सण साजरा करताना हे सगळेजण आपल्याला दिसून येतात. यातून वेगळे संदेश सुद्धा ते देत आहेत. आरोग्यपूर्ण असणं किती महत्त्वाचं आहे हे मागच्या 2 वर्षात आपल्या प्रत्येकाला समजलं आणि या 2 वर्षानंतर आता हा शोभायात्रेचा वेगळा उत्साह आपण बघतो. चिमुकले सुद्धा अगदी सकाळपासूनच मुंबईमधली, गिरगावमधली ही दृश्य बघतोय आपण. चिमुकले सुद्धा इतक्या उत्साहानं या शोभायात्रांमध्ये सहभागी झालेले आहेत. आजच्या दिवसाचं नेमकं महत्त्व काय आहे? आजचा दिवस हा नवीन वर्षाची सुरुवात आहे, मराठी नववर्षाची, तेव्हा त्याचं महत्त्व आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा कळलं पाहिजे. ही सामाजिक जाणीव ठेवून आणि हे सामाजिक भान ठेवून ज्या पद्धतीनं शोभायात्रांचं आयोजन सगळीकडे केलं गेलंय हे निश्चित कौतुकास्पद आहे. सध्या आपण गिरगावातली ही दृश्य बघतोय. गिरगाव आणि गुढीपाडवा हे एक वेगळं समीकरण कायम चालत आलेलं आहे. वर्षानुवर्षांची परंपरा या ठिकाणी आहे. पारंपरिक वेशभूषा करून, पारंपरिक वाद्य वाजवत, पारंपरिक साहसी खेळ करत या शोभायात्रांचं आयोजन केलं जातं. 2 वर्ष सगळ्यांनाच शांत बसावं लागलं होतं. घरात सुद्धा अगदी साधेपणानं आपण गुढीपाडवा साजरा केला, पण यंदा मात्र उत्साह वेगळा आहे आणि आपली ही परंपरा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे याची ही सामाजिक जाणीव ठेवलेली सुद्धा या शोभायात्रांमधून दिसून येते. आणि यानंतर आता थेट जाऊया तुळजाभवानीच्या दर्शनाला. तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली. तुळजाभवानी मंदिरामध्ये कोरोनाच्या संकटानंतर तब्बल 2 वर्षांनी भाविक आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गुढीपाडवा साजरा होतोय.
देवीच्या मूर्तीला सर्वोत्कृष्ट दागिन्यांचा पेहराव देखील करण्यात आला. हिंदू नववर्षारंभ अर्थात गुढीपाडवा उत्साह हा नागपूरमध्ये सुद्धा दिसून येतोय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा औचित्य लक्षात घेऊन 8 रस्ता चौक लक्ष्मीनगर इथे 75 फूट गुढी उभारून मराठमोळ्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत झालंय. यावेळी ढोलताशा, लेझिम पथक, भजन मंडळी यांच्या सहभागानं लक्ष्मीनगर चौकातून प्रभू श्रीरामांची पालखी निघाली आहे आणि यानंतर सामूहिक हनुमान चालीसा पठण होणार आहे, रामरक्षा पठण होईल आणि सामूहिक आरती देखील केली जाणार आहे. या सगळ्या उत्साहामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उत्साहानं सहभाग नोंदवला. तर जाऊयात डोंबिवलीमधल्या गुढीपाडवा शोभायात्रेमध्ये बाईक, स्कूटर, सायकल रॅली काढण्यात आली आणि या रॅलीत पुरुषांनी बाईकवरून, महिलांनी बाईक आणि स्कूटरवरून तर बच्चे कंपनीने चक्क आपल्या आवडत्या सायकलवरून सुद्धा सहभाग घेतला. सायकल रॅली आहे. डोंबिवलीमध्ये जल्लोषात स्वागत यात्रेला सुरुवात झाली आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीमध्ये डोंबिवली पूर्वमधून श्री गणेशाची पालखी निघालेली आहे आणि शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा केली गेली. ढोल ताशा पथक होतं, लेझिम पथक देखील सहभागी झालं. जाऊया ठाण्यामध्ये. ठाण्यात महिलांनी बाईक रॅली काढली. मोपेड, बाईक, बुलेट, ॲव्हेंजर अशा विविध बाईकवर महिलांनी सवारी केली. पारंपरिक नऊवारी साडी नेसून, विविध दागिने परिधान करून, डोक्यावर फेटा बांधून आणि डोळ्यावर गॉगल लावून महिलांनी बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. कोरोना संक्रमणाच्या या 2 वर्षांनंतर आत्ता जो गुढीपाडवा आज साजरा होतोय त्याचा हा वेगळा उत्साह पाहायला मिळतोय. 2 वर्षापासून सगळेजण उत्सुक होते की एवढ्या उत्साहानं आपल्याला हा गुढीपाडवा साजरा करायचा आहे आणि हा निर्बंधमुक्त गुढीपाडवा आपण अखेर साजरा करतोय. बच्चे कंपनी सुद्धा अजिबात मागे नाहीये. छोट्या आकाराचे ढोल घेऊन जेवढे आपल्याला जमतील तो घेऊन का होईना पण शोभायात्रेमध्ये हे सगळे सहभागी झालेले आहेत. आज पारंपरिक पोशाख घालून विशेष करून ह्या शोभायात्रेमध्ये सगळेजण सहभागी होत आहेत. या निमित्तानं पोशाखांची, वाद्यांची परंपरा सुद्धा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. सध्या आपण डोंबिवलीमधली ही दृश्य बघतोय. ढोल ताशाचा नाद हा निश्चित वेगळा आहे आणि हा उत्साह दृश्यामधून पाहायला मिळतो. आपण ही मुंबईतल्या गिरगावमधली दृश्य बघतोय. गिरगाव आणि गुढीपाडवा हे एक वेगळं आणि पारंपरिक समीकरण आहे. ढोल ताशांच्या पथकात सुद्धा हा वेगळा उत्साह पाहायला मिळतोय. पहाटेपासूनच या सगळ्यांनी हा उत्साह शोभायात्रेमधून दाखवून दिला. सध्या आपण स्क्रीनवर डोंबिवली आणि गिरगाव या 2 ठिकाणचे हे दृश्य बघतोय. कोरोना संक्रमणाच्या या 2 वर्षांच्या कठीण काळानंतर अखेर आपण उत्साहानं आजचा हा गुढीपाडव्याचा सण साजरा करतोय.
आणि त्यानंतर जाऊया ठाण्यामध्ये. ठाण्यात सुद्धा गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचा यावर्षी ची थीम ठेवण्यात आलेली आहे. विज्ञान आणि परंपरा अशी यावर्षीची थीम आहे. आरोग्याचा संदेश देणाऱ्या एका चित्ररथामध्ये चक्क जिम्नॅस्टिक्सची प्रात्यक्षिकं मुलांनी सादर केली आहेत. रस्त्यावर मुलांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं जिम्नॅस्टिक्सची ही प्रात्यक्षिकं सादर केली आणि उपस्थितांची वाहवा सुद्धा मिळवली. पुण्यामधली ही दृश्य आहेत. पुण्यामध्ये शोभायात्रेदरम्यान महिलांनी साहसी खेळांची प्रात्यक्षिकं सादर केली. ब्रह्मविद्या साधक संघाच्या चित्ररथाआधी एका पुणेकर महिलेनं तलवारबाजीची प्रात्यक्षिकं देखील सादर केली. महिला सबलीकरण सशक्तीकरणाचा संदेश यामधून देण्यात आला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुढीपूजन केलेलं आहे. त्यानंतर उपस्थितांनी शंखनाद करत नववर्षाची द्वाही फिरवली. पारंपरिक पद्धतीनं गुढीपूजन, भारतमाता पूजन महापौरांच्या हस्ते करण्यात आलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये शोभायात्रा सुरू झाली. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये सुद्धा महिलांची बाईक आणि स्कूटर रॅली काढण्यात आली. यामध्ये पारंपरिक वेशभूषेत शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे यामध्ये मोठ्या प्रमाणात ई रिक्षा सुद्धा सहभागी झाल्या होत्या. शहरातल्या विविध भागातून ही बाईक रॅली निघाली. आणि आता जाऊयात अहमदनगरमध्ये. अहमदनगरमध्ये सुद्धा गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली आहे. या शोभायात्रेमध्ये मराठी संस्कृतीचं दर्शन घडतं. पारंपरिक पोशाख घालून, पारंपरिक वाद्यांच्या आणि पारंपरिक गाण्यांच्या जल्लोषात आणि या आवाजात ही शोभायात्रा निघालेली आहे. आणि या शोभायात्रेसंदर्भातला आढावा घेतलाय. तिथलं वातावरण नेमकं कसं हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी. अहमदनगर येथे मराठी नववर्षाचं स्वागत चैत्र यात्रा काढून करण्यात आलेलं आहे आणि या चैत्र यात्रेमध्ये वेगवेगळे कलाकार सहभागी झालेले आहेत. आपण या ठिकाणी पाहतोय जिम्नॅस्टिक करतायत मराठमोळ्या. नऊवारी साडीमध्ये मुलगी जिम्नॅस्टिक करते. अत्यंत सुरेख असे परफॉर्मन्स या ठिकाणी होत आहेत. त्यासोबतच मलखांब देखील या ठिकाणी मुलं करताना पाहायला मिळते. मलखांब असेल किंवा जिम्नॅस्टिक असेल, पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी ही शोभायात्रा निघालेली आहे आणि सकाळपासूनच या शोभायात्रेला शहरातील अनेक कलावंतांनी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी सहभाग नोंदवलेला आहे. आणि सकाळपासूनच शहराच्या प्रोफेसर कॉलनी चौकातून ही शोभायात्रा निघाली होती आणि आता या शोभायात्रेचा समारोप एकविरा चौकात झालेला आहे. 9 वर्षाच्या निमित्ताने सकाळी अहमदनगर शहरामध्ये अतिशय चैतन्यपूर्ण वातावरणामध्ये 9 वर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे. लैलेश बारगजे, जी 24 तास, अहमदनगर.